झी 24 तास एक पाऊल पुढे। महाराष्ट्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज। पंतप्रधानांवरच्या आरोपांवरून टीम अण्णांमधले मतभेद उघड झाले। टीम अण्णांनी कोळसा घोटाळ्यावरून पंतप्रधानांना टार्गेट केलंय, तर अण्णांनी मात्र पंतप्रधानांना क्लीन चिट दिली। पंतप्रधान मनमोहन सिंग आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे भ्रष्ट नसल्याचं सर्टिफिकेट दिलंय। विशेष म्हणजे टीम अण्णांच्या सदस्यांनी आज दुपारी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेबाबतही आपल्याला माहिती नसल्याचं अण्णांनी सांगितलं। अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे। पंतप्रधान आणि मुख्यमंत्री भ्रष्ट नाहीत असं स्वतः अण्णा म्हणतात। मात्र टीम अण्णांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत थेट पंतप्रधानांवरती घोटाळ्याचे आरोप करण्यात आले होते। त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती। कोळसा घोटाळ्यात पंतप्रधान असं म्हणाले होते प्रशांत भूषण। मात्र इकडे अण्णा म्हणतात ही पत्रकार परिषद झाली दिल्लीत, तिची मला माहिती नाही आणि पंतप्रधानांना अण्णांनी क्लीन चिट दिली। त्याने नाव घेतले असते तर मला त्याची खात्री, असं नुसतं हवेत बोलून चालणार नाही। त्याच्यामध्ये प्रत्येक मंत्र्यांचे जे जे त्यांनी गैरव्यवहार केलेले आहेत त्याची खात्री करून घ्यायला लागेल। आता त्यासाठी मी जाणार आहे 3 तारखेला। 3 तारखेला गेल्यानंतर त्या प्रत्येक मंत्र्याची खात्री करून घेणार आणि त्यांना सांगणार की किरकोळ जर बाब असेल किरकोळ, तर तुम्ही त्यांना फार मोठा दोषी असं समजू नका, पण भ्रष्ट असतील तर मग त्याला आपल्याला धरलंच पाहिजे। तर एकीकडे टीम अण्णा थेट आरोप करते पंतप्रधानांवर, तर अण्णा म्हणतायत पंतप्रधान दोषी नाहीत, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री भ्रष्ट नसल्याची क्लीन चिट अण्णांनी दिली आहे। दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेबद्दल मला माहित नसल्याचं अण्णा म्हणतात। सुरेश पाठारे अण्णांचे सहकारी आपल्या सोबत आहेत। सुरेश, एकूण या सगळ्या वादांनंतर टीम अण्णांमध्ये ताळमेळ नाही अशी चर्चा होते। अण्णा म्हणतात पत्रकार परिषद झाली दिल्लीत, मला माहितीच नाही। टीम अण्णांची ही पत्रकार परिषद होती असं असू शकतं का की अण्णांना माहिती नसेल? पंतप्रधानांना अण्णा क्लीन चिट देत आहेत, तर प्रशांत भूषण म्हणतायत पंतप्रधान दोषी आहेत। नाही, याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत। एक गोष्ट अशी आहे की अण्णा असं काय म्हटले, म्हणजे पत्रकार परिषद झाली आहे मला माहिती नव्हती असं त्यांचं म्हणण्याचा उद्देश नव्हता। या प्रेस कॉन्फरन्सच्या बाबत डिटेल्स प्रेस कॉन्फरन्स मध्ये झाली त्याबाबत मला माहिती नाही, आणि प्रेस कॉन्फरन्स होणार आहे याची माहिती काल आम्हाला ईमेल द्वारे मिळाली। सध्या सगळ्यांना माहिती आहे की आम्ही महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहोत, प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो, तर ईमेल सगळ्या चेक करणं हे प्रॅक्टिकली शक्य होत नाही, आणि त्याच्यामुळे डिटेल्स प्रेस कॉन्फरन्सच्या डिटेल्स आम्हाला माहिती नाहीत असं त्यांना त्याच्यातून सांगायचं होतं। अण्णांनी पंतप्रधानांना क्लीन चिट दिली आहे हे खरं आहे का? नाही हो, अगदी आजच म्हटलं जायचं नाही। महाराष्ट्राच्या दौऱ्यात प्रत्येक सभेमध्ये अण्णा म्हणतात की पंतप्रधानांच्या एकूण त्यांच्या व्यक्तिगत त्यांच्याबद्दल त्यांचं मत फार चांगलं आहे आणि त्यांना आदर आहे। मात्र एकूण त्यांच्यावर रिमोट कंट्रोलचा जो प्रभाव आहे आणि ज्या पद्धतीने ते दुसऱ्याच्या सांगण्यावरून कारभार करतात त्याच्यावर त्यांची नाराजी आहे। असंच त्यांनी मुख्यमंत्र्याबद्दलही मत व्यक्त केलं होतं की त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या वैयक्तिक भ्रष्टाचाराची माहिती माझ्याकडे नाही किंवा मला माहिती नाही, आणि त्याच्यामुळे माझं त्यांच्याबद्दल चांगलं मत आहे। मात्र मुख्यमंत्र्यांच्या बद्दल विधान करताना त्यांनी हेही सांगितलेले आहे की भ्रष्ट लोकांच्यावर जर कारवाई होत नसेल तर त्याच्यातून काय नाही। तो मुद्दा सगळ्या लक्षात आला, परंतु पत्रकार परिषदेत थेट पंतप्रधानांचं नाव कसं काय घेण्यात आलं, त्यांच्यावरती आरोप झाला। अण्णा म्हणतायत तसं नाहीये, मग हे मतभेद नाही आहेत का? नाही, आजच पत्रकार परिषदेत अण्णा असं म्हटलेत असं नाही। प्रत्येक पत्रकार परिषदेत अण्णांनी ही गोष्ट सांगितलेली आहे की मला पंतप्रधानांच्या व्यक्तिगत त्यांच्याबद्दल आदर आहे, वैयक्तिगत तो माणूस प्रामाणिक आहे। म्हणजे अण्णांनी क्लीन चिट दिली पंतप्रधानांना असाच याचा अर्थ होतो? नाही, व्यक्तिगत त्यांच्याबद्दल अण्णांचं आणि अण्णांना आदर आहे ही गोष्ट सत्य आहे। आज प्रशांत भूषण यांनी त्यांच्या बाबतीत जे काही बोललेले आहेत त्यांच्याकडे त्याच्यातले माझ्या माहितीप्रमाणे कोळसा मंत्रालयाचा जो पंतप्रधान कार्यालयाशी काहीतरी त्यांचा संबंध आहे, तर त्या बाबतीत तेवढ्या एका पर्टिक्युलर खात्याच्या बाबतीत त्यांनी आक्षेप घेतलेला आहे। निश्चित, धन्यवाद सुरेश। बोलात आपण झी 24 तासची आपली प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल। शब्दच्छल या प्रकरणात किती होत असला तरी नेमकी भूमिका अण्णांची आणि प्रशांत भूषण यांची पर्यायानं टीम अण्णांची नेमकी काय आहे हे झी 24 तासच्या या बातमीनंतर स्पष्ट झालेलं आहे। यात नेमका आता शब्दांवरून खेळण्यात अर्थ नाहीये, पण नेमक्या दोन्हींच्या भूमिका काय आहेत हे मात्र समोर आलेलं आहे।
तत्पूर्वी टीम अण्णांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत युपीए सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. केंद्रातले 15 मंत्री भ्रष्टाचारी आहेत, त्यांची त्वरित चौकशी करा अशी मागणी टीम अण्णांनी एका पत्राद्वारे पंतप्रधानांकडे केली आहे. विशेष म्हणजे टीम अण्णांनी पंतप्रधानांवरती देखील भ्रष्टाचाराचे आरोप केले. प्रधानमंत्री खुद, उसके बाद पी चिदम्बरम साहब, प्रणब मुखर्जी, शरद पवार, 34 मेंबर के मंत्रिमंडल कैबिनेट मिनिस्टर्स में से 15 जिसमें प्रधानमंत्री खुद शामिल हैं, उनके खिलाफ बहुत संगीन भ्रष्टाचार के आरोप हैं. प्रधानमंत्री के खिलाफ आरोप यह है कि जब वो प्रधानमंत्री थे और खासकर जब वो कोयला मंत्रालय के मंत्री थे 2006 से 2009 के बीच में, उस बीच में कोयले के बहुत सारे ब्लॉक्स, बहुत सारी कई निजी कंपनियों को कौड़ियों के दाम पर दे दिए गए. तो हमारा ये कहना है कि जितने पार्टी अध्यक्ष ऐसे हैं जिनके खिलाफ सीबीआई के मामले चल रहे हैं, ये सारे भी मामले सीबीआई से लेके इस स्पेशल जांच दल को सौंपे जाएं. 25 जुलाई से हम लोगों ने सोचा है कि हम लोग अनशन करेंगे अगर ये मांगे नहीं मानी जाती हैं, क्योंकि ये भ्रष्टाचार बहुत गंभीर मामला बनता जा रहा है और भ्रष्टाचार की वजह से महंगाई बढ़ती जा रही है, एक आम आदमी का जीना मुश्किल हो गया है. तो अब ये आर या पार की लड़ाई है. झी 24 तास एक पाऊल पुढे.